झी 24 तास एक पाऊल पुढे। चांगली शाळा म्हटलं की आजकाल पालक त्यासाठी काहीही करायला तयार असतात। खोपोलीमध्येही व्हीडीएम स्कूल ही चांगली शाळा म्हणून नावारूपाला येत होती। त्यामुळे आसपासच्या परिसरातले नागरिक त्यांच्या मुलांना याच शाळेत प्रवेश घेत होते। याचा फायदा बिल्डरनी घेतला आणि शाळा परिसरात बिल्डिंग बांधायला सुरुवात केली। पण वस्ती वाढायला लागली आणि याचा त्रास मुलांना व्हायला लागला। प्रत्येक शाळेत मुलांना संस्कारासोबतच स्वच्छतेचेही धडे दिले जातात। खोपोलीच्या मोगलवाडी इथली वसंत विद्या संस्थेची ही वसंत देशमुख मेमोरियल शाळा। या शाळेत मात्र मुलांना स्वच्छतेचे धडे देऊनही त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण शाळेच्या आसपासचा परिसरच एवढा अस्वच्छ आहे की या मुलांना शाळेत येणंही कठीण होऊन बसलंय। यातली मोठी समस्या म्हणजे शाळेच्या आसपासचा परिसर अस्वच्छ असण्याला या मुलांचे पालकच थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेत। या परिसरात ही एकच उत्तम शाळा, त्यामुळे कित्येकांनी आपल्या मुलांना याच शाळेत घातलं। आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावं ही त्यामागची स्वाभाविक भावना, पण भविष्याच्या विचारानं या मुलांचं वर्तमान मात्र असं विस्कटलंय। शहर आणि ग्रामीण भागातून तब्बल 700 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत, पण जशी इथे शाळा सुरू झाली तशी बिल्डरांनी इथं बिल्डिंग बांधायलाही सुरुवात केली। वस्ती वाढायला लागली। मुलांना शाळा जवळ पडेल या उद्देशानं नागरिकांनीही या परिसरात घर घ्यायला सुरुवात केली। बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या, पण पालिकेला इथं मूलभूत सुविधा देणं काही जमलं नाही। वस्ती वाढली म्हटल्यावर कित्येक समस्याही उद्भवणार। त्यातलीच एक समस्या सांडपाण्याची। इथल्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणं पालिकेला जमलंच नाही। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त त्रास या मुलांना होतो। शाळेत स्वच्छतेचे धडे घ्यायचे आणि शाळेच्या बाहेर पाय टाकत नाही तोच अस्वच्छतेचं साम्राज्य पाहायचं। हे सांडपाणी थेट रस्त्यावर येतं। या परिसरात नगरपालिका गटार योजनाच अस्तित्वात नाही। परिणामी सर्व बिल्डिंग मधलं सांडपाणी शाळेच्या आवारात साचतं। येण्या जाण्याच्या रस्त्यात सांडपाणी असल्यानं दुर्गंधीचा त्रास तर होतोच, पण या रस्त्यात आरसीसी गटारही नाहीत। संस्था चालकांना या समस्येची जाण आहे। समस्या सुटावी म्हणून ते लेखी पाठपुरावा करतायत। गटारं बांधून द्यावीत म्हणून वर्षभरापासून ते मागणी करतायत, पण तरीही पालिकेला जाग काही येत नाही। समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळच नाही। लक्ष देत नाहीत म्हणून संस्था चालकांनी बेमुदत उपोषण करणार असल्याचं पत्रही पालिकेला लिहिलं, पण जाग येईल ते लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे कर्मचारी कसले? अखेर संस्था चालकांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून समस्येचा निपटारा करण्याचं ठरवलं आणि कॉल केला झी हेल्पलाईनला। शाळेमध्ये जवळजवळ आजच्या मितीला 700-750 विद्यार्थी रोज जा ये करतात। त्यांचे पालक, शिक्षक, इतर लोक हे सगळे रोज त्या रस्त्यावरून जातात आणि अत्यंत घाणेरड्या दुर्गंधीयुक्त अशा पाण्यातून मुलांना शाळेत यावं लागतं। त्यामुळे मी नगरपालिकेकडे गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करतोय की या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपण काहीतरी आपल्या स्तरावरती प्रयत्न करावेत। पण करते उनका पैर सीधा कीचड़ में गिरता है, तो स्कूल में आने में शूज़ गिले, सॉक्स गिले हो जाते, तो बहुत प्रॉब्लम होती है आजकल। स्कूल छूटने में छोटे बच्चे भी जाते बाहर, उन्हें उसके अंदर खड़ा होना पड़ता है। मच्छर वगैरे त्याचे सगळे साठतात, सगळं खराब होतं। अंग कधी कधी तर सायकल विकल घेऊन त्याच्यात पडतात मुलं। खूप प्रॉब्लेम होतो त्याच्याने। मला वाटतं ते नीट करून घ्यायला पाहिजे। एवढी गंभीर समस्या पालिका अधिकारी चुटकी सरशी सोडवू शकतात, पण त्यासाठी काम करण्याची इच्छाही असायला हवी। हेल्पलाईनच्या टीमनं पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना भेटण्याचं ठरवताच मुख्याधिकारी पालिकेतून गायबच झाले। आम्हीही ही समस्या सुटल्याशिवाय शांत बसणार नव्हतो, म्हणूनच गाठलं उपनगराध्यक्षांना। त्यांच्याकडून समस्या लवकर सुटेल हे उत्तर अपेक्षित होतं, तसं ते मिळालंही। त्याशिवाय पालिकेनं या समस्येकडे आधीपासूनच दुर्लक्ष केलं हेही त्यांनी मान्य केलं। आमच्या लोकांकडूनच प्लॅनिंग चुकलेलं आहे की जे परवानगी देताना किंवा परवानगी बांधकाम कम्प्लिटेशन सर्टिफिकेट देताना ज्या पूर्तता नगरपालिकेने बघायला पाहिजे होतं त्या बघितलेल्या नाहीये। त्या त्रुटी राहिलेल्या आहेत। त्यामुळे जे ड्रेनेज बिल्डर जो असतो त्यांच्याकडून बनवून घ्यायला पाहिजे ते बनवून घेतलेलं नाहीये। त्यामुळे तो संपूर्ण नाहक त्रास इथल्या विद्यार्थ्यांना होतोय। त्याच्या बाबतीत आता जी काही चूक झाली ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आणि मी आता सीओनकडे चर्चा करून तातडीने जेवढा निर्णय घेता येईल तेवढा करतोय, किंवा तिथल्या बाजूच्या बिल्डरांचं जे काम चालू आहे त्या बिल्डरांच्या थ्रू फास्ट काम आठवड्यात किंवा एक 10 दिवसात कसं होईल मार्गी लागेल ते पूर्णपणे बघतोय मी। उपनगराध्यक्षांनी तर आश्वासन दिलंय, पण जोवर हा परिसर स्वच्छ होत नाही, सांडपाण्यावर कायमस्वरूपी उपाय केला जात नाही, तोवर हेल्पलाईनची टीमही शांत बसणार नाही, कारण सवाल विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आहे। झी हेल्पलाईनसाठी खोपोलीहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.